गणेश पूजेशी संबंधित काही विशेष गोष्टी. गणेश पूजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. शास्त्रानुसार श्री गणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधी खास अंग विराजमान आहेत. श्री गणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन. गणेशाच्या पाठीवर दरिद्रता म्हणजे गरिबी निवास करते, यामुळे यांच्या पाठीचे दर्शन घेतले जात नाही. से लोक यांच्या पाठीचे दर्शन घेतात, त्यांना धनाच्या कमतरतेला सामोरे जावे लागू शकते. गणेशाच्या पाठीवर दारिद्र्यतेचा निवास असतो. गणेशाच्या पाठीचे दर्शन घेणारा व्यक्ती खूप धनवान असला तरी त्याच्या घरावर दारिद्र्याचा प्रभाव वाढत जातो. यामुळे गणेशाच्या पाठीचे दर्शन घेऊ नये. नकळतपणे पाठीचे दर्शन घेतल्यास गणेशाची क्षमा मागून त्यांची पूजा करावी. श्री गणेशाला तुळस अर्पण करू नये. प्राचीन कथेनुसार देवी तुळशीने श्री गणेशाला आणि श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता. याच शापामुळे श्री गणेशाला तुळस अर्पण केली जात नाही. महादेवाप्रमाणेच त्यांचे पुत्र श्री गणेशाला केतकीचे फूल अर्पण करू नये. मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने एक असत्य गोष्ट बोलली होती, ज्यामध्ये केतकीचा सुद्धा सहभाग होता. तेव्हापासून शिव कुटुंबाच्या पूजेमध्ये केतकीचे फूल अर्पण केले जात नाही. गणेशाच्या कोणत्या अंगावर आयुष्य आणि ब्रह्मांडाचे कोणते अंग विराजमान आहे? श्री गणेशाच्या सोंडेवर धर्म विद्यमान असून कानांवरचा, उजव्या हातावर वर, डाव्या हातावर अन्न, पोटामध्ये समृद्धी, नाभीमध्ये ब्रह्मांड, डोळ्यामध्ये लक्ष, पायांमध्ये सातही लोक आणि मस्तकावर ब्रह्मलोक विद्यमान आहे. श्री गणेशाचे समोरून दर्शन घेतल्यानंतर हे सर्व सुख प्राप्त होतात.